आणि आता बातमी पाहूयात सविस्तर। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मुस्लिम समाजानं केलेलं मतदान निर्णायक फॅक्टर ठरलाय। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम नेत्यांना सुद्धा उमेदवारी मिळावी, राज्यातील प्रमुख पक्षांनी मुस्लिम उमेदवारांना संधी द्यावी म्हणून मुस्लिम कार्यकर्त्यांनी बैठकांचं सत्र सुरू केलंय। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मुस्लिम समाजानं केलेलं मतदान निर्णायक फॅक्टर ठरलंय। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम नेत्यांनाही उमेदवारी मिळावी, राज्यातील प्रमुख पक्षांनी मुस्लिम उमेदवारांना संधी द्यावी म्हणून मुस्लिम कार्यकर्त्यांनी बैठकांचं सत्र सुरू केलंय। खासदारकीच्या इलेक्शनमध्ये कुठल्याही उमेदवार महायुती असो किंवा महाविकास आघाडी हो त्यांनी दिलेला नाही आणि नंतर MLC इलेक्शनमध्येही सुद्धा त्यांनी कुठलाही उमेदवार दिला नाही। म्हणून मुस्लिम समाजामध्ये आमदारकीच्या इलेक्शनमध्ये आमचं म्हणणं हे होतं की बाबा आमदारकीमध्ये कमीत कमी मुंबईमध्ये 13 ते 14 जागा अशी आहेत ते जितके मुसलमान 30 ते 40% आहे ते लोकांना तिकडे आम्हाला मुस्लिम कॅन्डिडेट हवा आहे आणि काम करणारा मुस्लिम कॅन्डिडेट असेल अशी आमची अपेक्षा आहे। म्हणून आम्ही हे की मोहीम राबवतो। मुस्लिम समाजाला राजकीय प्रतिनिधित्व अपेक्षित आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक राजकीय पक्षाच्या वचननाम्यात मुस्लिम समाजाला काय मिळणार याबाबतही स्पष्टता हवी आहे। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी 11.54% मुस्लिम आहेत। महाराष्ट्रात साधारण 2 कोटींच्या घरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे। मात्र 2019 मध्ये मुस्लिम समाजाचे 10 आमदार विधानसभेत निवडून गेले। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ भिवंडी, ठाणे, रायगड, संभाजीनगर, धुळे, परभणी, लातूर, वाशिम, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या आहे। हमारा असल मकसद और हमारा असल चीज़ ये है कि जब आपको मुसलमानों के वोट लगते हैं तो मुसलमानों की भागीदारी क्यों नहीं लगती है। चाहे वो उदय ठाकरे साहब की टीम हो, चाहे वो शरद पवार साहब की टीम हो और इंडियन अलायंस जो है कांग्रेस है, ये इस तरीके की दोगली राजनीति क्यों कि आप जब इलेक्शन आता है तो मुसलमान करते हैं और इलेक्शन के बाद में जो है उसको बिल्कुल साइडलाइन कर देते हैं। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीला झुकतं माप दिलंय। त्यामुळे मुस्लिम मतांना नाकारून चालणार नाही हे स्पष्ट झालंय। आता राजकीय पक्ष मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय योजना राबवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।